नमस्ते इयत्ता नववी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण गुणोत्तर प्रमाण या प्रकरणावरील सराव संच 4.5 हा आपला राहून गेलेला आहे। त्यामध्ये 2 गणित दिलेली आहेत आणि तिसरं गणित आपलं चालू आहे। चला तर मग तिसरं गणित पाहायचं। मी शिकवलेलं तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट्स मध्ये मला सांगायचं। तुम्हाला लवकर व्हिडिओ पहिल्यांदा मिळावा यासाठी सबस्क्राइब करायचं, आवडलं तर लाईक करायचं, मित्रांना मदतीसाठी शेअर करायचं। चला तर मग 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत, त्यांचे मध्यम पद 12 असून उरलेल्या 2 संख्यांची बेरीज किती दिलेली आहे बाळांनो? 26। बघा आता शेवटचं पद कसं काढायचं कच्चं सांगायला लागले बघा मी इथं तुम्हाला। पहिली संख्या x मानूया। इथं पहिली संख्या काय मानूया? x। पहिली संख्या x मानू। पहिली संख्या x मांडली। मध्यम प्रमाणपद त्यांनी किती दिलेलं आहे? मध्यम पद 12। मध्यम पद दिलेलं आहे 12। आता काय सांगितलेलं आहे बघा, 2 संख्यांची बेरीज 26 आहे। मग तिसरं पद कसं येणार? तिसरे पद कसं काढायचं बघा इथं कसं सांगते तुम्हाला। पहिले पद अधिक तिसरे पद बरोबर या दोन्हींची बेरीज किती आहे? 26। कारण सरळ सांगितलेलं आहे 2 संख्यांची बेरीज 26 आहे म्हणून। मग पहिले पद काय मांडले आपण? x। इथं तिसरे पद तसंच राहणार, तिसरे पद बरोबर का? इथं 26, मग तिसरे पद बरोबर काय येईल इथं? हे 26 आणि हे x तिकडे गेल्यानंतर काय होणार? वजा x। म्हणजे इथं तिसरे पद काय येणार? 26 वजा x। कळालं ना बाळांनो ते? कारण ते काही इथं लिहित बसायचं नाही, काय नाही, हे तुम्हाला फक्त माहितीसाठी मी इथं दिलेलं होतं। चला मग तर मध्यम पद 12 असून मध्यम पद 12 म्हणजे याचा वर्ग बरोबर या दोन्हींचा गुणाकार बरोबर का? ABC प्रमाणात असतील तर मधल्या पदाचा वर्ग बरोबर इतर 2 संख्या राहतील त्यांचा गुणाकार करतो आपण। म्हणजे इथं 12चा वर्ग डायरेक्टली लिहूया। इथं 12चा वर्ग बरोबर ह्या दोन्हींचा गुणाकार x आणि 26 वजा x। कसं येणार मग? 12चा वर्ग 144 बरोबर येणे याला गुणायचं, काय येणार? 26x। x ने x ला गुणलं की वजा x वर्ग। मग आता इथं वजा आले, हे उचलायचं इकडे आणूया, मग x वर्ग अधिक होणार, हे 26x वजा 26x होईल। इथं काय राहिलं? अधिक 144 बरोबर 0। हे एक वर्ग समीकरण तयार होईल बाळांनो। एक प्रकारचं वर्ग समीकरण तयार झालं। 144 चे असे भाग पाडले पाहिजेत की ज्यांची बेरीज 26 येते। 18 8 44 असे 18 आणि 8, 8 आणि 8 18 आणि 8 26 म्हटल्यानंतर हे चिन्ह दोन्हींना येणार, कारण 18 आणि 8 26 येतं। म्हणून x वर्ग वजा 18x वजा 8x अधिक 144 बरोबर 0। या दोन्हीत कॉमन येणार x वजा 18, या दोन्हीत कॉमन येणार वजा 8, म्हणजे x वजा 18, कारण अधिक चिन्ह बदलणार कारण इथं वजा चिन्ह आहे, बरोबर 0। म्हणजे 2 कंस तयार कसे झाले? x वजा 18 आणि दुसरा कंस तयार झाला x वजा 8 बरोबर 0। म्हणून x वजा 18 बरोबर 0 आणि x वजा 8 बरोबर 0। म्हणून x बरोबर काय येतील? 18 आणि x बरोबर 2 संख्या आल्या बाळांनो इथं 8। मग काय करायचं? तिसरी संख्या काढताना एकदा 18 पण भरायची आणि एकदा 8 पण भरायचं। म्हणून तिसरे पद बरोबर 26 वजा x, हे 26 वजा 18 केलं की राहणार 8। त्यानंतर 26 वजा x, तर 26 वजा 8 भरलं तर काय राहणार? 18। मग परंपरित प्रमाणात संख्या कशी येतील बघा। पहिलं x घेतलं 8, मधलं पद 12 येईल आणि शेवटचं पद 18 येईल।
किंवा कसं येणार आहे 18, 12 आणि 8. हे कोणत्याही पद्धतीनं हे 3 मार्काचं गणित आहे. अतिशय सोपं आहे. तुमच्या लक्षात पण आलं असेल. चला तर मग काय करायचं आता पुढच्या गणिताकडे जाऊया. गणित क्रमांक 4. चौथं गणित काय आहे बघूया. चौथं गणित विचारलंय जर a अधिक b अधिक c. हे सगळी 4 मार्काची गणित आहेत बाळांनो. जर a अधिक b अधिक c, a वजा b अधिक c बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग, तर a b c संख्या तर a b c या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित प्रमाणात आहेत. प्रमाणात आहेत हे दाखवा. बघा कसं करायचं. सोडवूया का. चला वेगळ्या शाईनी सोडवूया म्हणजे थोडंसं काय येईल तुमच्या लक्षात येईल. इथं बघा उत्तराला सुरू हे लिहून घेऊ आधी. a अधिक b अधिक c, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b अधिक c, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. काय करायचं बघा. याच्यातला एक एक अवयव घेऊया. पहिल्यांदा काय घ्यायचा. पहिल्यांदा a घेऊया. हा a घेऊया. इथं a. त्यानंतर काय करायचं a घेऊन याला गुणायचं. a वजा b अधिक c. त्यानंतर काय करायचं आता. एकच मिनिट ठेवा ना. त्यानंतर काय घ्यायचा b अधिक b घ्यायचा. त्यानंतर कशाला गुणायचं मग यालाच a वजा b अधिक c. त्यानंतर काय घ्यायचं आपण हे अधिक c आणि कशाला गुणायचं मग a वजा b अधिक c असं गुणून घ्यायचं. बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग असं राहील. बघा मग आता हे आतमध्ये गुणून घेऊया. a ने याला गुणलं a वर्ग आला. इथं वजा ab येईल. इथं अधिक ac येईल. इथं ab येईल. इथं वजा b वर्ग येईल. इथं bc येईल. चिन्हांच्याकडे पण लक्ष द्यायचं. अधिक ac इथं वजा bc अधिक c वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. आता बघा याच्यामध्ये कोण कुणाला जाते. सुरुवातीपासून जाऊया. a वर्ग इकडं आहे. इकडचा पण a वर्ग एकमेकाला समान चिन्ह आहेत. इथं वजा असतं तर गेलं नसतं किंवा पलीकडे वजा असतं तर गेलं नसतं, परंतु समान चिन्ह आहेत जातं. त्यानंतर आणि काय जातं बघा. इथं वजा ab हे वजा ab हे अधिक ab ला जाणार. त्यानंतर आणि काय राहिले हे अधिक bc हे वजा bc ला निघून जाईल. त्यानंतर ह्या c वर्गला अधिक c वर्ग समान चिन्ह आहेत निघून जाईल. मग इकडच्या बाजूला काय काय राहिलं ते लिहून घेऊया. इथं ac राहिलं. ac अधिक इथं हे ac हे वजा b वर्ग बरोबर इकडं काय राहिला b वर्ग. ac 2ac बरोबर हे b वर्ग हे वजा b वर्ग तिकडे नेल्यानंतर अधिक b वर्ग 2ac बरोबर 2b वर्ग. पुन्हा दोन्ही बाजूचे 2 2 निघून जातील. ac बरोबर b वर्ग. हे कधी लिहू शकतो आपण a/b बरोबर b/c असेल तर. म्हणून abc हे काय आहेत परंपरित प्रमाणात. परंपरित प्रमाणात आहेत. आहे की नाही सोपं बाळांनो. काय अवघड आहे का. अतिशय सोपं आहे ना.
चला तर मग पुढचं गणित बघूया. पुढचा आकडा कितवा आहे आपला? पुढचा आकडा आहे 5वा. 5व्यामध्ये क्वेश्चन नंबर भरपूर दिलेले आहेत. जर A/B असं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5, जर A/B बरोबर B/C, सॉरी A/B बरोबर B/C आणि A, B आणि C हे काय आहेत? 0 पेक्षा मोठे आहेत. याच्या किमती 0 पेक्षा मोठ्या आहेत. तर सिद्ध करा की, असं दिले. सिद्ध करा की जर मोठे किमती असतील तर सिद्ध करता येईल, अन्यथा करता येणार नाही. एक आकडा दिलेला आहे. सिद्ध करण्यासाठी काय दिले? A अधिक B, A अधिक B अधिक C, B वजा C बरोबर AB वजा C वर्ग. आता बघा काय करावं लागते. हे ABC परंपरित प्रमाणात दिलेले आहेत म्हटल्यानंतर काय करायचं? हे मधल्या पदाचा वर्ग बरोबर, नाहीतर K मानून घेऊया. मग उत्तराला सुरुवात. A/B बरोबर B/C बरोबर स्थिरांक मानूया, K मानू. मग काय होणार? आता पहिल्यांदा B/C ची किंमत घेऊया. म्हणून काय करायचं? B/C, B/C बरोबर K. म्हणून B ची किंमत इथं छेद 1 घेऊया. B ची किंमत काय निघेल? CK. ही फार महत्वाची आहे. त्यानंतर काय करायचं? A/B बरोबर K. मग इथं पण छेद 1. A बरोबर काय येईल? BK. तिरकस गुणाकार. पुन्हा इथं B ची किंमत इथं ठेवायची. म्हणजे A बरोबर B ची किंमत काय आहे? इथं CK. हे गुणिले K. म्हणजे A ची किंमत काय येईल? हे C आणि हे K चा वर्ग. ह्या किमती भरून, कारण ह्या किमती आपल्याला ह्या 2 फार उपयोगी पडणार आहेत. त्या किमती भरून आपल्याला काय करायचंय? सोडवायचं आहे. बघा इथं डावी बाजू लिहून घेऊ आपण. डावी बाजू, डाबा काय येणार आहे? A अधिक B अधिक C आणि B वजा C. इथे किमती भरायच्या. A ची किंमत काय आहे बाळांनो? CK. वर्ग वगैरे काय दिले का बघून घ्यायचं. काय येणार आहे? CK चा वर्ग. B ची किंमत काय आहे? CK अधिक C, याला कंस पूर्ण. B ची किंमत काय आहे? CK वजा C. हे झालं पूर्ण. आता इकडे सोडूया. ह्या सगळ्यामध्ये C आहे म्हणून C कॉमन काढायचं. याच्यात C आहे. C कॉमन काढला. कंसात काय राहिला? K चा वर्ग अधिक K. इथं काय नाही म्हणजे 1. K वर्ग अधिक K अधिक 1. इथं पण काय करूया? C बाहेर काढूया. इथं C बाहेर काढला. कंसात काय राहिला? K वजा 1. K वजा 1. पुन्हा काय करूया? C न ह्या C ला गुणूया. C वर्ग K वर्ग अधिक K अधिक 1 आणि K वजा 1. ही काय आली? डावी बाजू. सेम हीच किंमत कशाची यायला पाहिजे? उजव्या बाजूची. म्हणून म्हणायचं उजवी बाजू. सोपा आहे, काय अवघड नाही. फक्त किमती फक्त भरायच्या आहेत त्याच्यामध्ये. AB वजा C चा वर्ग. किंमत कुठं भरायला चुकली की मग मात्र गणित चुकतं. A ची किंमत काय आहे? CK चा वर्ग. A ची किंमत भरायची CK चा वर्ग. इथं कंसाचा वर्ग वगैरे आहे का हे बघणं गरजेचं आहे. तसं असेल गुणिले B ची किंमत काय आहे? CK वजा C चा वर्ग.
आता याच्यामध्ये कॉमन काय निघतं, हे सी चा वर्ग. मग काय राहिलं इथं, के वर्ग, सॉरी इथं गुणाकार करायला पाहिजेलय, कारण हे काय इथं गुणाकार आहे. हे सी गुणिले सी, सी चा वर्ग, आणि सी चा वर्ग, आणि हे के गुणिले के, के चा तिसरा घात वजा सी वर्ग. आता कॉमन काढायचं. कॉमन काय येणार इथं, सी वर्ग, सी वर्ग आला. इथं काय राहिला, के वर्ग, के घन. इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे, 1. आता बघा, हे ए घन वजा बी घन याच्या अवयव पाडायचे. तिथं कसे पाडणार आठवते का, हे सी वर्ग आहे असंच ठेवायचं. काय करायचं बघा, पहिल्या पदाचा वर्ग के वर्ग, पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं, के वजा 1. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग के वर्ग, या दोन्हींचा गुणाकार के, आणि याचा वर्ग 1 चा वर्ग के. आता बघा, ही काय आली, उभा, ही आलेली उजवी बाजू, आणि ही आलेली ही डावी बाजू आहे का समान. सी वर्ग आहे, इथं सी वर्ग आहे, इथं के वजा 1, के वजा 1, के वर्ग अधिक के, सॉरी अधिक 1 पाहिजे होतं, कारण ह्या शेवटच्या पदाचा वर्ग 1 येतो. म्हणून म्हणायचं डाबा बरोबर उबा. पुन्हा हे गणित आहे असंच खाली लिहून घ्यावं लागतं याच्या खाली. म्हणजे काय येणार, ए अधिक बी, ए अधिक बी अधिक सी, दुसऱ्या कंसामध्ये बी वजा सी बरोबर ए बी वजा सी वर्ग. तेव्हा आपल्याला 3 मार्क्स भेटणार आहेत. असंच कोण देणार नाही आहे आपल्याला. चला मग पुढचं गणित याच्यामध्ये, आणि दुसरा आकडा एक सांगितलेला आहे आपल्याला. हे महत्वाचं, एखाद्या वेळेस परीक्षेला देऊ पण शकतात. अरे रे रे, ती गरजेचं होतं आपल्याला, किमती लिहून ठेवणं गरजेचं होतं. पर असू दे, आपण लिहून घेऊ, हितच तयार करू, पुन्हा पुन्हा वापरायला लागतात किमती या. ए अपॉन बी बरोबर सी. उत्तराला सुरुवात, गणित लिहिलं नाही ना दुसरं आपण. गणित काय दिले बघा, गणित दिलेलं आहे ए वर्ग अधिक बी वर्ग, बी वर्ग कंस पूर्ण, बी वर्ग अधिक सी वर्ग कंस पूर्ण बरोबर ए बी अधिक बी सी कंसाचा काय दिलेला आहे इथं, वर्ग. या पद्धतीचं गणित दिलेलं आहे आपल्याला. बघा मग कसं सोडवायचं ते. याच्यामध्ये किमती भरून घेऊया आणि सोडवूया. पहिल्यांदा काय करायचं, डावी बाजू ए वर्ग अधिक बी वर्ग, बी वर्ग अधिक सी वर्ग. इथे लिहायचं आधी, हे पारंपरिक प्रमाणात आहेत. म्हणजे ए अपॉन बी बरोबर बी अपॉन सी प्रत्येक वेळेला लिहायलाच लागतं. हे बरोबर के मानू म्हटल्यानंतर काय येणार, बी अपॉन सी बरोबर के, म्हणून बी बरोबर सी के ही किंमत आली. पुन्हा ए अपॉन बी बरोबर के, म्हणून ए बरोबर काय येणार आहे, बी के, ए बरोबर बी के, म्हणून ए बरोबर बी ची किंमत भरायची सी के गुणिले के, म्हणून ए बरोबर काय येणार आहे, सी के चा वर्ग. ह्या दोन किमती आपल्याला लागणार आहेत. आणि प्रत्येक गणित सोडवताना म्हणजे किती आकडे दिले असतील तेव्हा हे लिहून घेणं फार गरजेचंच आहे बाळांनो. चला तर मग आता डावी बाजू लिहून घेतलेली आहे, याच्यात किमती ठेवायच्या. ए वर्ग म्हणजे कशाचा वर्ग, इथं बीचा, बी के कंसाचा वर्ग अधिक बी ची किंमत सी के. चुकले का आपलं काय बघा, किमती चुकले की आपण चुकलो. ए ची किंमत काय आहे, ए ची किंमत सी के वर्ग आहे, सी के चा वर्ग त्याचा वर्ग अधिक बी ची किंमत काय आहे, सी के त्याचा काय करायचा वर्ग. हे चौकटी कंस पूर्ण,
पुन्हा बी ची किंमत काय आहे सी के त्याचा वर्ग, त्यानंतर अधिक सी चा वर्ग, कारण सी ची व्हॅल्यू नाही. इथं काय करूया सी चा वर्ग के चा 2 आणि 2 चौथा घात अधिक सी वर्ग के वर्ग. इथं सी वर्ग के वर्ग अधिक सी वर्ग असं करून घ्यायचं. नंतर बघा आता इथला काय कॉमन निघतोय हा सी वर्ग आणि के वर्ग आहे ना. सी वर्ग आणि के वर्ग काय करूया कॉमन काढूया. इथं सी वर्ग कॉमन काढला, इथं के वर्ग कॉमन काढला, कारण दोन्ही मध्ये आहे. म्हणजे इथं काय लिहिणार सी चा वर्ग बाहेर गेला, इथं के वर्ग राहणार अधिक इथं काय नाही म्हणजे काय येणार 1. आता इथं बघा इथं काय कॉमन येणार सी चा वर्ग कंसात काय राहणार के वर्ग अधिक काय नाही म्हणजे 1. या दोन्हींचा गुणाकार आहे म्हणून या दोन्हींचा सी वर्ग सी चा चौथा घात करूया. हा सी वर्ग आणि हा सी वर्ग काय करूया सी चा चौथा घात, सी चा चौथा घात के वर्ग कंसात हे पण डबल आहेत म्हणून याचा पण वर्ग करूया के वर्ग अधिक 1 याचा वर्ग. ही काय आली डाबा, ही काय आली डाबा. आता काय सोडवायची उबा, उबा काय आहे ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग. किमती भरूया. ए ची किंमत काय आहे बाळांनो इथं सी के चा वर्ग भरायची, सी के चा वर्ग गुणिले इथं बी ची किंमत काय आहे सी के अधिक बी ची किंमत काय आहे सी के गुणिले सी आणि पुन्हा चौकटी कंस करून त्याचा वर्ग. इथं सी गुणिले सी चा वर्ग के चा तिसरा घात अधिक सी वर्ग आणि के याचा काय करायचंय वर्ग. आता दोन्ही मध्ये काय कॉमन लिखते बघा इथं सी वर्ग आणि के चा 6वा घात हे सगळ्याला देऊन सोडूया. सी चा चौथा घात हे 3 दुनी 6वा घात हे सी चा चौथा घात आणि के चा दुसरा घात असं देऊन सोडलं. मग याच्यात कॉमन काय निघणार आता इथं कॉमन निघणार आहे सी चा चौथा घात आणि के चा दुसरा घात. इथं काय राहिलं सी चा चौथा घात बाहेर गेला, दुसरा घात बाहेर गेला, राहिला कितवा घात तिसरा घात काहीच नाही इथं म्हणजे अधिक 1. मग कसं करणार आहे असंच लिहायचं सी चा चौथा घात आणि के वर्ग. आता याचे भाग पाडायचे के अधिक 1 पुन्हा आणि आता याचे काय करावे लागतात आपल्याला भाग पाडावे लागतात बघा. एकच मिनिट काहीतरी इथं आपलं मिस्टेक झालेलं आहे ते तसंच ठेवूया. एकच मिनिट हे असंच ठेवूया. हे लय त्याचा वर्ग भाग पाडून काही इथं उभा येत नाही, उभा बाजू आली पाहिजे या पद्धतीनं जायचं. मग काय करूया इथं हा घात हा सी वर्ग आणि सी हा चौथा घात बाहेर काढूया. त्यानंतर काय करूया ह्याचा 3 आणि 2 3 आणि 2 5 3 दुनी 6 मग 3 गेले तर एकच मिनिट बाळांनो. सी चा वर्ग आणि के त्यातले के बाहेर काढूया, नकोच काय करायला. सी वर्ग बाहेर काढूया आणि हे के या दोन्हीतलंच काढूया. सी वर्ग बाहेर काढला हे के बाहेर काढले
मग इथं काय राहिला बघा, ह्याला पूर्ण कंस करूया. इथं काय राहिला, इथं के वर्ग राहिला, इथं अधिक, इथं काय नाही म्हणजे किती राहिला 1, आणि पुन्हा चौकटी कंस करून, कारण आपल्याला डाबा बरोबर उभा आणायची असते त्या पद्धतीनं आपण सोडवून घ्यायचं असतो. हा ह्याला देऊया, काय येणार, सीचा चौथा घात, पुन्हा ह्याला द्यायचा केचा वर्ग, पुन्हा याचा वर्ग ह्याला देऊया, के वर्ग अधिक 1 त्या कंसाचा वर्ग. आलं का नाही बघा बरं. म्हणून इथं काय आली, उभा, म्हणून डाबा बरोबर उभा. याचं प्रॅक्टिसच असावं लागतं, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार आहे तुम्हाला, कारण सोडवणं तसं सोपं आहे, परंतु हे डावी बाजू कशी आली आहे त्या पद्धतीनंच उजवी बाजू आपल्याला काढून घ्यावी लागते. त्याच्या खाली हे गणित मांडून घ्यावंच लागणार आहे, तरच तुम्हाला 3 मार्क्स आहेत, अन्यथा नाहीत. मी लेंथ कमी करायला लागली आहे, कारण जास्त लेंथ झाली की तुम्हाला पण बघू वाटत नाही व्हिडिओची, लेंथ बघूनच घाबरता. चला तर मग पुढचं आता तिसरं, ए वर्ग अधिक बी वर्ग छेद ए बी बरोबर ए अधिक सी छेद बी. हे तिसरं गणित आहे बाळांनो. पहिल्यांदा काय लिहून घ्यावं, आधी किमती काढून घेऊया आणि नंतर काय करत बसूया, लिहित बसूया. किमती कशाचा काढूया, ए अपॉन बी डाबा, ए वर्ग अधिक बी वर्ग छेद ए बी बरोबर. लिहिणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला. ए अपॉन बी बरोबर बी अपॉन सी बरोबर के मानू, म्हणून काय येणार बघा, बी अपॉन सी बरोबर के, म्हणून बी बरोबर सी के याली किंमत. पुन्हा ए अपॉन बी बरोबर के, म्हणून ए बरोबर बी के, म्हणून ए बरोबर बी के ची किंमत किती ठेवायची, इथं सी के गुणिले के, म्हणून ए बरोबर सी के चा वर्ग ही आली याची किंमत. चला तर मग आता डाबा लिहिलेली आहे, इथं किमती भरूया आणि सोडवूया. हे पुन्हा लिहून घेऊया, डाबा बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग छेद ए बी. याची किंमत काय आहे बाळांनो, सी के चा वर्ग, सी के चा वर्ग त्याचा वर्ग अधिक बी ची किंमत काय आहे, सी के त्याचा वर्ग छेद ए ची किंमत काय आहे, ए ची किंमत आहे सी के चा वर्ग गुणिले बी ची किंमत काय आहे, सी के. बघा आता हे देऊन सोडूया याला, सी चा वर्ग के चा चौथा घात अधिक सी वर्ग के वर्ग. इथे या दोन्हींचा गुणाकार करूया, काय येणार, सी वर्ग के चा तिसरा घात. मग याच्यामध्ये कॉमन काय निघते, इथं सी वर्ग आणि के वर्ग, सी वर्ग आणि के वर्ग कॉमन निघालं. मग इथं काय राहिलं, हे सी वर्ग तर बाहेर गेलं, इथं राहिलं के वर्ग, इथं काय नाही म्हणजे 1. इथं सी चा वर्ग आणि के चा घन, ह्या सी वर्गला सी वर्ग गेलं आणि याच्यामधलं 1 इथं गेलेला आहे बरोबर का, म्हणजे 1 राहिला. कळतं ना, 3k मध्ये 2 गेलं, 1 राहतो, म्हणून इथं आलं के वर्ग अधिक 1 छेद के. ही काय आली आपली डावी बाजू. सेम टू सेम काय घ्यायला पाहिजे, अशीच उजवी बाजू आणणं गरजेचं आहे. उभा उजवी बाजू काय आहे, ए अधिक सी छेद बी. ए ची किंमत काय आहे बाळांनो, सीकेचा वर्ग अधिक सी. बी ची किंमत काय आहे, बी ची किंमत पण सी के आहे. त्यातलं कॉमन काय येणार, सी, कंसात काय राहणार, के वर्ग अधिक 1 छेद सी के. सीला सी गेलं, के वर्ग अधिक 1 छेद के आहे ना. डाव्या बाजूपेक्षा उजवी बाजू सोपी होती, म्हणून काय म्हणायचं, डाबा बरोबर उभा. हे आहे असंच गणित लिहून घ्यायचं इथं.
ए वर्ग अधिक बी वर्ग छेद ए बी बरोबर ए अधिक सी छेद बी. तेव्हा आपल्याला 3 मार्क्स मिळून जातील. क्वेश्चन 3 मधली सगळी गणितं ही संपलेली आहेत बहुतेक. काय आहेत का बघूया. आणि आहे अजून एक, म्हणजे आपला सगळा हे संपून जाईल बाळांनो. 4.5 एकाच ठिकाणी तुम्हाला पण बघता येईल. 6वं गणित काय दिलेलं आहे बघा. x अधिक y छेद x वजा y x वर्ग वजा y वर्ग छेद x वर्ग y वर्ग. यातील मध्यम प्रमाणपद काढा. यातील मध्यम प्रमाणपद काढा. यातील मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. मध्यम प्रमाणपद यम मानू. सोडवायला चालू करू. मध्यम प्रमाणपद यम मानू. कारण एक्स वाय याच्यामध्ये आहेत, नको मानायला. मग मधल्या पदाचा वर्ग बरोबर या दोन्हींचा गुणाकार एक्स अधिक वाय छेद एक्स वजा वाय गुणिले एक्स वर्ग वजा वाय वर्ग छेद एक्स वर्ग वाय वर्ग. याचं भाग पडते. एक्स अधिक वाय एक्स वजा वाय भाग पाडूया. एक्स अधिक वाय एक्स वजा वाय गुणिले एक्स वजा वाय आणि याचे काय एक्स अधिक वाय छेद एक्स वर्ग वाय वर्ग. काय होईल हे एक्स वजा वाय ला एक्स वजा वाय काय होतील निघून जातील. त्यानंतर याचा काय होईल वर्ग एक्स अधिक वाय डबल आहे त्याचा वर्ग छेद एक्स वर्ग वाय वर्ग. ही किंमत कशा बरोबर आहे यम वर्ग बरोबर. म्हणून यम बरोबर काय येणार वर्गमूळ निघून जाणार एक्स अधिक वाय एक्स आणि वाय. आलं का ना. म्हणून मध्यम प्रमाणपद बरोबर एक्स अधिक वाय छेद एक्स वाय. आहे की नाही सोपं बाळांनो. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.